आज आषाढी एकादशी. या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची झुंबड उडते. वारकऱ्यांच्या पंढरपूरकडे जाण्याच्या या प्रवासालाच आषाढी वारी म्हणतात. ही वारी महाराष्ट्रासाठी आणि मराठी जनतेसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आषाढी वारी ही फक्त श्रद्धेपुरती मर्यादित नाहीये, तर ती आता इथल्या मराठी लोकांच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. आज गावखेड्यातली असंख्य कष्टकरी जनता आषाढी वारीपूर्वी वेगवेगळ्या संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे चालत जाते. काही जणांची वारी 15 दिवसांची असते, तर काही जणांची महिनाभराची. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं तुम्ही शेकडा किलोमीटर चालत जाता, त्या पांडुरंगाचं दर्शन घेणं इथल्या सर्वसामान्य बहुजन जनतेला तथा अस्पृश्य वर्गाला एकेकाळी शक्य नव्हतं, कारण त्यांना मंदिरामध्ये प्रवेशच नव्हता. आणि मी काही ही अगदी कुठली जुनी गोष्ट सांगत नाहीये. ही गोष्ट आहे स्वातंत्र्याच्या कालावधीतली, जिथे एकीकडं देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होत होता, त्याच वेळेला महाराष्ट्रात इथल्या मंदिरांमध्ये इथल्या जनतेला, इथल्या सर्वसामान्यांना, इथल्या दलितांना प्रवेश मिळावा म्हणून एक आंदोलन छेडलं गेलं होतं. आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आज तुम्हाला मला या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायची परवानगी मिळाली. आपला देव पाहायची परवानगी मिळाली. ती परवानगी घेण्यासाठी इथं आंदोलन करावं लागलं होतं. पण ही गोष्ट फक्त आंदोलनापुरती थांबत नाही. इथल्या अस्पृश्य जनतेला जेव्हा मंदिर प्रवेशाची परवानगी मिळाली, तत्पूर्वीच इथला देव, त्यांचा विठ्ठल, चोरून नेला गेला होता. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला नवल वाटेल, पण ज्या देवाच्या दर्शनाच्या ओढीनं अख्खा महाराष्ट्र विठुमय होतो, इथला प्रत्येक देह विठ्ठल होतो, त्या देवाची गोष्ट इथल्या वारकऱ्यांसहित प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुमच्या पुढे घेऊन आलोय विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यासाठी इथल्या सामान्य जनतेला कराव्या लागलेल्या आंदोलनाची गोष्ट. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पांडुरंग महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. खरं तर देवांचा उल्लेख लोक अहोजाव करतात, पण पांडुरंग कदाचित त्या मोजक्या देवांपैकी एक आहे ज्याचा उल्लेख लोक एकेरी करू शकतात. इतका तो लोकांना आपला वाटतो. आणि म्हणून जेव्हा तुकाराम पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होता, तेव्हा त्यांची पत्नी पांडुरंगाच्या नावाने खडे फोडू शकत होते. तिला भीती नव्हती, मी देवाला जर काही म्हटलं, जाब विचारला, तर देव मला शिक्षा करेल. तिला त्या देवावर इतका विश्वास होता. तोच देव जो तिच्या पायातला काटा काढत होता. याच आपलेपणापायी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. ज्यांना शक्य आहे ते दर्शन रांगेत थांबतात किंवा उरलेले कळसाचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी एकादशी सोडून माघारी फिरतात. पण आज जितक्या सहज वारकरी हे दर्शन रांगेत थांबून विठ्ठलाचं दर्शन घेतात, दर्शनाचे मानकरी म्हणून वारकऱ्यांचा गौरव होतो, तिथंच एक काळ असा होता किंवा जातीच्या हायरार्कीमध्ये सर्वात कनिष्ठ पातळीवर असणाऱ्या लोकांना एक भक्त म्हणूनही मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. जेव्हा देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य होत होता, त्याच कालावधीत देशभरातली मंदिरं ही तत्कालीन पुजाऱ्यांच्या तावडीतून मोकळी करण्यासाठी देखील देश झगडत होता. त्याच दरम्यान जानेवारी ते एप्रिल 1947 या 4 महिन्यात महाराष्ट्रातली मंदिर अस्पृश्यांना खुली करावीत यासाठी साने गुरुजींनी राज्यात 400 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. त्या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातली अनेक मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली झालेली, मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी मग त्यासाठीच आपला मोर्चा पंढरपूरकडे वळाला. 1 मे 1947ला चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटात मोठी जाहीर सभा झालेली. खरं तर त्या अगोदरपासून पंढरपुरात अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजी प्रयत्न करतायत हे लक्षात आल्यावर तत्कालीन सनातनी आणि पुजारी मंडळींनी मंदिर प्रवेश आंदोलनाच्या विरोधात सभा घ्यायला चालू केलेलं. या सभांमध्ये जाव साने भीमा पार, नाही खुलेगा विठ्ठल द्वार अशा घोषणा दिल्या जात होत्या. पण साने गुरुजींचा निर्धार ठाम होता. हे प्रकरण पुढे आंदोलन त्यानंतर कोर्टापर्यंत पोहोचलं. कालांतरानं या प्रकरणातली घडामोडी काही मोठ्या व्यक्तींनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि हे प्रकरण चिघळत आहे. कदाचित कायदेशीररित्या सर्व स्तरातल्या जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश मिळू शकतो, त्यामुळे मंदिरावरील आपला अधिकार संपुष्टात येईल या भीतीनं मंदिरातल्या पुजाऱ्यांनी महापूजेचं निमित्त करत गाभारा घातला. तिथल्या देवाचं तेज एका घागरीत काढण्यासाठी काही मंत्र म्हटले आणि आता खरा विठोबा हा मंदिरातल्या मूर्तीत नाही, तर तो आमच्या घागरीत आहे असा अजब दावा त्यांनी त्यावेळी केला होता. पुढे हीच घागर किंवा या घागरीतला विठोबा घागर विठोबा म्हणून पंढरपुरात प्रसिद्ध झाला. 17 ऑक्टोबर 1947ला ह्या घागर विठोबाचा अवतार झालेला. त्यानंतर पुढं कोर्टानं जवळपास जो बडव्यांनी अर्ज केला होता अस्पृश्यांना मंदिरात
प्रवेश करण्याच्या विरोधातला ते सर्व अर्ज कोर्टाने फेटाळले आणि त्यानंतर हे मंदिर अधिकृतरित्या इथल्या अस्पृश्यांना खुलं करण्यात आलं. काही अस्पृश्य मानलेल्या भाविकांनी त्यानंतर मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं, पण ही लढाई इथंच संपली नव्हती. इथं विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना देवाचं पौरोहित्य करणारे बडवे आणि उत्पात हे पुजारी मानसिक त्रास देत असल्याच्या वारकरी भाविकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे 1967 ते 68 मध्ये श्री विठ्ठल मंदिरातून बडवे उत्पात हटावचा नारा देण्यात आला. या प्रकरणी राज्य सरकारनं अभ्यास करण्यासाठी नाडकर्णी आयोगाची नियुक्ती केली होती. या आयोगानं वारकऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करून सरकारला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे राज्य सरकारनं 1973 ला स्वतंत्र मंदिर कायदा आणला. त्यानंतर 1985 मध्ये सरकारनं हे मंदिर ताब्यात घेतलं. या विरोधात बडवे उत्पात न्यायालयात गेले. न्यायालयानं मंदिराचं कामकाज सरकारनं पाहावं, देवाची पूजा अर्चा रूढी परंपरा या बडवे आणि उत्पातांनी पाहाव्यात असा आदेश दिला. 1985 ते 2014 या कालावधीमध्ये सरकार आणि बडवे हे समन्वयानं मंदिराचा कारभार पाहत होते. त्यानंतर जवळपास 35 वर्ष हा खटला न्यायालयात चालू होता. 2014 मध्ये या खटल्याचा निकाल लागला आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मंदिरावरील बडवे, उत्पात आणि इतर सेवाधिकारी यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि पंढरपूरचं मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात दिलं. त्यानंतरही या मंदिरात अनेकदा वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. 15 मे 2003 ला गोपाळ बडवे नावाचा इसम मंदिरातल्या गोमुखात लघुशंका करत असताना तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहिलं होतं. त्यांनी त्याची तक्रार केली. या प्रकरणी या गोपाळ बडवेला अटक केली गेली. पुढे हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयानं त्याला 3 महिने साधी कैद आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याविरोधात गोपाळ बडवे हा जिल्हा न्यायालयात गेलता आणि मंदिर समिती आणि पुजारी यांच्यात वाद असल्यामुळे मला खोट्या प्रकरणात गुंतवण्यात आले असा आरोप केला. पण न्यायालयानं सर्व पुराव्यांची पडताळणी करून या गोपाळ बडवेची शिक्षा कायम ठेवली होती. थोडक्यात आज तुम्ही ज्या श्रद्धेनं हक्कानं पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला जाता, त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला मिळावं म्हणूनही इथल्या सर्वसामान्य जनतेला झगडावं लागलं होतं. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या प्रत्येक मित्राला ज्याची पांडुरंगावर श्रद्धा आहे पण त्याला माहिती नाहीये की या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायची परवानगी त्याला इतक्या सहजासहजी मिळालेली नाही. रामकृष्ण हरी मंडळी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओवर तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.